आम्ही चाललेले बाहेर. तर इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी जी असतात ती छान असे सीन बसवतात. तर कसले तांत्रिक, सजीव किंवा प्रबोधनपर असे पण असतात. तर ते पाहायला जाणार आहे आणि त्यासोबत तुम्हालाही नेते, म्हणजे आमच्या इथे कसा गणेशोत्सव असतो तर ते समजेल. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर गर्दी पण खूप असते, कारण जवळजवळ मला वाटतं निम्म्यापेक्षा जादा कोल्हापूर जवळजवळ रस्त्यावर उतरलेलं असतं पाहण्यासाठी. इतके सुंदर असे देखावे वगैरे असतात, छान असतात. लहान मुलांसहित अगदी 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 वयोवृद्ध पण माणसं असतात. तर अगदी सुंदर असतात बघण्यासारखे. पण गर्दी मात्र प्रचंड असते, तर लवकर जायला पाहिजे. चल आपण बाहेर पडूया, वेळ करायला नको. आता आपण ना कोल्हापूरच्या राजाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर हे मी मागच्या एका व्हिडिओत शेअर केलेलं की जेव्हा कोल्हापूरमध्ये आपल्या कोल्हापूरच्या राजाचं आगमन झालेलं तेव्हा मी शेअर केलेलं की कोल्हापूरचे राजा आज आगमन झालेलं आहे म्हणून. तर तिथे आलेलं आहे. इतका दरबार छान वाटतो, इतकं शांत आणि छान वाटतं. मूर्ती तर अगदी म्हणजे तिथून उठूच नाही, थांबूनच राहावं इतकी सुंदर ती मूर्ती असते. आणि गणपतीची मूर्ती कोणती असू दे अगदी बघत राहण्यासारखी, डोळे वगैरे इतके सुंदर असतात ना, म्हणजे इथं बोलण्यापेक्षा पाहण्यासारखा हा व्हिडिओ आहे. आता तुम्ही म्हणाल गेल्या वेळेला ताई तुम्ही म्हटलात ऐकण्यासारखं आहे आणि हा आता पाहण्यासारखं आहे. खरोखरच पाहण्यासारखे आहेत. मूर्त्या एकापेक्षा एक आहेत. तर हा आमच्या मंडळाचा आहे गणपती. तर तिथे मी आलेले आहे आणि आकर्षक अशी सजावट केलेली आहे आमच्या इथे मंडळामध्ये. अनेक जणांना येण्याची इच्छा असते, कारण कोल्हापूरमध्ये खूप ह्या 5-6 दिवसामध्ये इतकी गर्दी आणि असतात आणि इतके छान छान सीन असतात, पण येता येत नाही. काही जण लांब असू शकतात किंवा काही जण वयामुळे किंवा घरात कोण म्हणजे किंवा सोबतीला कोण नाही वगैरे अशी काही कारणं असू शकतात. किंवा काही माहेरवाशिणी ज्या आपल्या कोल्हापूरच्या आहेत त्या खूप लांब ठिकाणी असतात, येता येत नाही. तर त्यांना हा व्हिडिओ पाहता येईल आणि कोल्हापूरमध्ये जे काय चाललेले आहेत सीन ते पाहून त्याचा आनंद घेता येईल. आता इथे बघा गणपती आणि बालाजीची मूर्ती आहे, महालक्ष्मी आपली. तर अतिशय सुंदर अशा अगदी मूर्त्या किंवा सीन पण पुढे आहेत, छान आहेत अगदी. आणि गर्दी तरी फार प्रचंड असते, नंतर बघालच तुम्ही. तर हर्षदा इथे दर्शन घेते बाप्पांचं. आणि आता आपण पुढच्या म्हणजे कोल्हापूरमध्ये जो शिवाजी चौक म्हणून आहे तिथे 2 गणपती आहेत. आता पूर्वी एक आहे 21 फुटी, तोही त्याचंही दर्शन आपण घेऊयाच. त्याच्या आधी अलीकडे त्याच्या हा एक गणपती अलीकडे बसवतात. तर हाही सुंदर आहे. इथून पाणी वगैरे असं पडते असं घेतलेलं आहे. आणि हे आता आपण 21 फुटी जो गणपती आहे कोल्हापूरमधला अगदी प्रसिद्ध गणपती आहे. आणि इथे नारळाचं जर ढीग बघितला तर तोही मी दाखवलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. एवढा प्रचंड नारळाचा ढीग जो असतो, अरे बापरे. 21 फुटी आहे हा गणपती. आणि हे बघा नारळाचे ढीग असे हे आलेले वाहिलेले असतात. ते आता ढीग जे बघितलात तुम्ही ते वाहिलेले असतात माणसांनी नवस वगैरे बोललेलं. आणि ही गर्दी पहा, प्रचंड गर्दी आहे इथे चौकात. अशी प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे अगदी पूर्ण सगळ्या. आता कोल्हापूरमध्ये कितीतरी ठिकाणी म्हणजे प्रत्येक गल्लीत एक दोन असे गणपती आहेत, तरीसुद्धा गर्दी म्हणजे पूर्ण माणसं आपल्या गल्लीपासून अगदी पूर्ण कोल्हापूरमध्ये फिरतात. आता मला नाही सगळीकडे फिरता आलं, सगळे जाता आलं नाही. जितकं मला शक्य होतं तितकं मी यात तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बऱ्याचशा सगळ्या अगदी कानाकोपऱ्यापासून बसवलेले असतात गणपती आणि छान छान विषय पण असतात. आता असे गणपती पाहत राहा. पुढे सीनही आपण पाहायला जाणार आहोत.
आत्तापर्यंत आपण मूर्त्या सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या बघितलेल्या आहेत. तर इथं हा तांत्रिक देखावा आहे बघा, की मोबाईलचे दुष्परिणाम. मोबाईल जितका चांगला आहे तितकाच म्हणजे त्याचा वापर आपण कंट्रोलमध्ये केला तर त्याचा उपयोग होतो, पण जर त्याचा वापर प्रमाणाबाहेर गेला तर काय होतं ते त्यांनी दाखवलेलं आहे इथे. तर ह्याच्या पुढचा आहे, त्याच्यात समोर आहे हा. तर तिथेही दाखवलं आहे, म्हणजे मुलं अलीकडे मैदानावर खेळत नाहीत, कुठलेही खेळ खेळत नाहीत, तर सारखी मोबाईल घेऊन बसलेले असतात. तर तो विषय मांडलेला आहे. आणि इथे आपले कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज. आणि प्रत्येक ठिकाणी बघा विषय वेगळे आहेत. काही ठिकाणी आकर्षक सजावट आहे, काही ठिकाणी रोषणाई आहे, काही ठिकाणी आकर्षक गणपतीच्या मूर्त्या आहेत, काही ठिकाणी संदेश देणारे असे देखावे आहेत. म्हणजे इतक्या हे आहेत वेगवेगळ्या अशा की आपल्याला सुचणार पण नाहीत, एवढ्या वेगवेगळ्या शोधून काढतात आणि त्याप्रमाणे ते साकारतात. आणि इतकं छान असतं की खरोखर बघण्यासाठी माणसं अगदी गर्दी करतात, प्रचंड गर्दी असते. पेपरमध्ये तर उघडलं की पहिलं पेपरला तेच असतं की आज प्रचंड गर्दी आहे. अशी 5-6 दिवस तरी ती जवळजवळ गर्दी असते, तुफान अगदी गर्दी असते. आता इथे हा संत गोरा कुंभार जे आहेत त्यांच्यावर साकारलेला हा देखावा आहे. व्यवसायाने ते कुंभार असल्यामुळे जी काय मातीची भांडी असतात त्यासाठी नेहमी चिखल तयार करावा लागायचा. आणि चिखल कसा तुडवून तयार करावा लागतो. एक दिवस तसाच चिखल तुडवत होते आणि त्यांचं लहान बाळ अंगणात खेळत होतं की बाबा ते इतके मग्न झालेले होते भक्तीमध्ये. आणि ते चिखल जेव्हा तुडवत होते तेव्हा स्वतःचं बाळ आपल्या पायाखाली आलं आहे हेही त्यांच्या लक्षात नव्हतं. इतके ते देवभक्तीमध्ये, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले होते. आणि जेव्हा त्यांची पत्नी येते बाहेर, त्यांची बायको बाहेर येते आणि म्हणते आपलं बाळ कुठे आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपल्या पायाखाली हे झालेलं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपली खूप मोठी चूक झाली. आणि ते पांडुरंगाचा धावा करू लागतात. आणि पांडुरंग आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि चिखलातून परत त्यांचं बाळ रडत रडत बाहेर येतं. असा हा देखावा साकारलेला आहे. तर ह्यातून भक्ती श्रेष्ठ असं दाखवलेलं आहे. आणि आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टी माहितीही नसतील, हे असे सीन बघितलं आणि त्यांना माहिती होतील, कारण अलीकडे फक्त मोबाईल घेऊन बसतात मुलं आणि त्यांना पूर्वीच्या जे काय घडलेल्या रामायण महाभारतातल्या पण काही गोष्टी असतात त्या माहिती नसतात. तर हे काय असे देखावे बघून असे असले तर त्यांना लक्षात येतं की बाबा असं पूर्वी घडलेलं होतं किंवा यातून काय घेण्यासारखं आहे. आणि हा तांत्रिक देखावा किती अगदी सुंदर पद्धतीने बसवलेला आहे. आता हा आहे ना तो सजीव देखावा आहे. तर यामध्ये आत्ता आपण पेपर उघडला की मध्यंतरी तर सगळ्या बातम्या अशाच असायच्या की मुलींवर काय अत्याचार होतात, अगदी लहान मुलीपासून काय जे अत्याचार होतात त्याविषयी बातम्या असायच्या. तर त्याविषयी हा देखावा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर असा प्रकार घडला तर महाराज काय शिक्षा द्यायची किंवा काय लगेच त्यावर कारवाई करायची. तसंच धर्मवीर आनंद दिघे तर यांनी काय केलेलं आहे असं जर प्रकार घडला तर आत्ताच्या काळातही असे जेव्हा प्रकार घडतात तेव्हा यावर काहीतरी मार्ग काढून महिलांना सेफ्टी वाटेल यासाठी काही कायदे किंवा मार्ग अवलंबले पाहिजेत. आणि यासाठी शासन आणि समाज दोन्ही एकत्र येऊन यावर खरोखर चांगला मार्ग काढला पाहिजे. नंतर पुढे आणि एक सजीव देखावा आहे तेव्हा मात्र आवाज ठेवेन मी तिथे. ते पण थोडे ठेवेन कारण पूर्ण सीन घेताच येत नाही. कारण अर्धा पाऊण तासाचे जवळजवळ ते सीन असतात मोठे आणि हे मी पूर्ण सगळं घेतलं नव्हतं, थोडंच घेतलेलं आहे. कारण जवळजवळ अर्धा तासापेक्षा पण जास्त असतात सीन हे असले, त्यामुळे थोडं शूट केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एवढं जरी म्हटलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आणि हे जे देखावे असतात ना तर याचं संवाद लेखन म्हणा किंवा याचं डबिंग जे करतात किंवा याचं जे काही प्रकाशयोजना प्रत्येक गोष्ट इतकी छान त्यांनी बसवलेली असतात आणि ते ऐकताना वगैरे ना इतकं अगदी अंगावर काटा येतो, इतका सुंदर पद्धतीने बसवलेला असतो. आणि गर्दी किती आहे हे पण ओळखत असेल कारण किती पाठीमागून घेते पुढे कितीतरी माणसं अशी दिसत आहेत यावरून ओळखत असेल की किती गर्दी आहे. आणि असे कितीतरी देखावे असतात तिथे प्रत्येक ठिकाणी हे आणि ही एवढीच आणि याच्यापेक्षाही जादा अशी गर्दी असते. प्रत्येक ठिकाणी अशी एवढी खचाखच गर्दी असते, अगदी रस्त्याला अजिबात जागा नसते, इतकी गर्दी असते. अगदी दुकानाच्या दारातनी वगैरे अशी सगळी उभी राहून आणि इतके अर्धा तासाचे असतात पण लोक कंटाळत नाहीत. जिथे माणसं असतील तिथे मग खाऊ खेळणी हे असतंच. आणि आता वाजलेले आहेत किती बघा तरी पण माणसं अगदी खरेदी करत आहेत. खाण्याचे तर सगळे प्रकार आहेत, अगदी चौपाटी प्रकारापासून सगळे अगदी कणीस वगैरे बघितलात तुम्ही, खूप प्रकार असतात. म्हणजे सगळं काही आपल्याला घेताच येत नाही, एवढं शूट करताच येत नाही. आणि हे मास्क आता बघितलात मग अशी ते मास्क अलीकडे मुलं तशी लावून फिरत असतात. आणि ह्या गाड्या सगळ्या खाऊच्या भरपूर गाड्या पण लागलेल्या असतात किंवा काही ठिकाणी दुकान किंवा हॉटेल पण थोडीफार उघडी असतात असे. कारण 1-2 वाजेपर्यंत हे चालू असतं. फक्त विसर्जनाच्या आदल्या दिवशी तेवढं 12 वाजता बंद होतं कारण तेव्हा विसर्जनाच्या मिरवणुकांची तयारी असते. मग रस्ते वगैरे बंद केलेले असतात. गर्दी बघा तोबा गर्दी अगदी आहे. आणि पुढे इथे ना रंकाळचा राजा त्याचं पण हे आहे तर त्याला लाईन किती आहे ते बघू शकाल. तर ते मी मुद्दाम आधी सांगते कारण नंतर सांगितलं की लक्षात येणार नाही. आता इथून जी लाईन चालू झालेली आहे आत पण आहेच पण इथून लाईन झालेली आहे ते पूर्ण तिथंपर्यंत गेलेली आहे. कॅमेरा पण जात नाही एवढी ती गर्दी तिथंपर्यंत लाईन गेलेली आहे. आणि रात्रीचे आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहे, 11चं टायमिंग आहे आणि त्यावेळेला बघा ती लाईन अशी. हा पण सजीव देखावा आहे तर इथे मी काही ठिकाणी आवाज ठेवलेला तर काही ठिकाणी आवाज म्हणजे मी स्वतः सांगते तुम्हाला कारण जिथे म्युझिक असेल तिथं मला कॉपीराईट येईल त्यामुळे मी आवाज इथे ठेवलेला नाही आहे. आज भोजन नाही का करायचं? पोट भरलंय आमचं राणीसाहेब या यवनांच्या अत्याचारांचे घण मेंदूवर घाव घालतात राजे. त्याच भिडायचं लढायचं तर सामर्थ्य हवं असं रित्या पोटानं. राणीसाहेब अहो किती भिडावं किती लढावं सांगा ना. उमेदीचे वारू थेटे पडतायत. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती चालू केली आणि त्यांनी चालू केली कोणत्या हेतूने आणि आता त्याला काय स्वरूप प्राप्त झालं तर शिवजयंतीलाच नाही तर प्रत्येक सण उत्सवाला असंच स्वरूप प्राप्त होताना दिसतंय. कारण मूळ हेतू बाजूलाच राहतो आणि त्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तर असा विषय त्यांना मांडायचा आहे.
तर इथे जिथे काही म्युझिक आहे तिथे मी बंदच केलेलं आहे. मला वाटलं मी जास्त सीनचे आवाज ठेवू शकेन, पण भरपूर ठिकाणी म्युझिक असल्यामुळे मला हे तुम्हाला सांगावं लागलं. एकच ठिकाणी मला वाटतं बहुतेक आवाज ठेवलेला आहे, पण संवाद फेक वगैरे इतकी सुंदर असते ना की आपल्याला ते ऐकताना खरोखर अगदी अंगावर काटा येतो. इतकं सुंदर ती संवाद फेक असते. रात्रीचे 1-2 वाजले तरी माणसं न कंटाळता अगदी सीन सगळीकडे बघत असतात असं चित्र दिसतं. गाड्यांचे आवाज, माणसांचे आवाज, अगदी माणसांचे थवेच्या थवे जात असतात रस्त्याने. इतके सुंदर आणि असे देखावे असतात की बघायला आपोआप आपली पावलं वळली जातात तिकडे. तर आता हे दुसऱ्या दिवशीच्या विसर्जनाच्या म्हणजे आदल्या रात्रीचं हे चित्र आहे. म्हणजे तयारी चालू झालेली आहे आता विसर्जनाची गणपती बाप्पांच्या.